नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधव यांच्या पेन्शनबाबत मोठी समस्या निर्माण झालेली आहे। मित्रांनो, तहसील कार्यालयामार्फत ज्यावेळेस UDID कार्ड लिंक केले जाते DBT पोर्टलला, त्यावेळेस हे DBT पोर्टलला UDID कार्ड लिंक होत नाही। त्यामध्ये मोठी समस्या आलेली आहे। त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांकडून ज्या महिला दिव्यांग आहेत त्यांच्या UDID कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये मोठी समस्या निर्माण झालेली आहे। तर त्याबाबत ही समस्या दूर करायची असेल तर काय करावे लागेल याबाबत आपण तहसील कार्यालयात चौकशी केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे आपले दिव्यांग प्रमाणपत्र असते त्यामध्ये मोठा घोळ झालेला आहे। त्यामध्ये तुमच्या नावासमोर जे डॉटर ऑफ असते त्या ठिकाणी वडिलांचं नाव आलेलं आहे। हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे हा सिस्टीमचाच भाग आहे। आधी हे चालत होते, परंतु आता ज्यावेळेस नवीन सॉफ्टवेअर अपडेट आलेली आहे DBT पोर्टलवर, ज्या ठिकाणी दिव्यांग म्हणून तुमचं नाव नोंदवले जाते त्या ठिकाणी डॉटर ऑफ, जर तुमचं लग्न झालेलं असेल महिलांचं तर डॉटर ऑफ म्हणून आधार आणि UDID जोडल्या जात आहे। त्या ठिकाणी हे ॲक्सेप्ट न केल्यामुळे अनेक दिव्यांग महिला भगिनींचे पेन्शन बंद झालेले आहे। तर तुम्हाला सुद्धा अशी काही समस्या आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर मार्च महिन्यापासून पेन्शन जमा झाले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करून घ्या, कारण की अनेक दिव्यांग बांधवांना ही समस्या निर्माण झालेली आहे। संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही या ठिकाणी कॉल करून बघितला तुमच्या DBT का होत नाही किंवा DBT पोर्टलला तुमचं UDID कार्ड लिंक का होत नाही, तर या ठिकाणी मुंबईचा हा नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही कॉल करा 22 61 31 64 24। या ठिकाणी कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आमचे UDID कार्ड व्हेरिफिकेशन फेल होत आहे तहसीलमध्ये, तर आम्हाला एकदा चेक करून द्या। तर ते आधार कार्ड नंबर आणि तुमचं UDID कार्ड हे चेक करून बघतात। त्या आधार कार्ड नंबरवर पतीचं नाव आहे आणि या ठिकाणी आपले UDID कार्ड जे आहे प्रमाणपत्र जे आहे त्यामध्ये डॉटर ऑफ वडिलांचं नाव आलेलं आहे। यात आपली काही चुकी नाही। ज्या पद्धतीने सुरुवातीला हे फॉर्म भरलेले होते, ज्या ठिकाणी वडिलांचं नाव येतं आपण वडिलांचंच नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु आता या प्रॉब्लेम असा झालेला आहे की व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत नाही आहे आणि अनेक महिला भगिनींना या समस्या आलेल्या आहे। वडिलांचं नाव जरी दिव्यांग प्रमाणपत्रावर आलेलं असेल तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे मार्च महिन्यापासूनचे अनेक दिव्यांग महिला भगिनींचे पैसे थांबलेले आहे। तरी याबाबत सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करून या ठिकाणी या महिला भगिनींना, तसेच ज्या महिला भगिनी दिव्यांग आहेत त्यांना हे पेन्शन देण्यात यावे आणि त्यांची ही समस्या लवकरात लवकर दूर करून सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे गरजेचे आहे। कारण की महिलांचं लग्न झालेलं असलं तरी वडिलांचं नाव त्या ठिकाणी विचारलं जात आहे। तर मग आता तहसीलमध्ये आपण याबाबत चौकशी केली असता ते सांगतायत की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ते तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे UDID कार्ड आहे ते सरेंडर करा आणि सरेंडर केल्यानंतर त्या ठिकाणी पतीचं नाव लावून आणा। म्हणजे आता या प्रोसिजरला 3-4 महिने जाणार आणि दिव्यांग बांधवांना ऑलरेडी अनेक समस्या आहे, वेळेवर पेन्शन मिळत नाही। तर त्या ठिकाणी परत UDID कार्ड काढायचं म्हटलं, दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर खूप मोठा त्रास आहे। तरी सरकारने याआधी ज्या पद्धतीने UDID कार्डवर पेन्शन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी परमनंट UDID कार्ड आहे, तर त्या ठिकाणी विचार करून आधार कार्ड आणि UDID कार्ड हे लिंकिंग करून घेणे गरजेचे आहे। कारण की लग्न झाल्यानंतर पतीचंच नाव या ठिकाणी UDID कार्डवर येणे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आहे, तरीही समस्या येत आहे। तर या ठिकाणी आता दिव्यांग बांधवांना कार्ड सरेंडर करून नवीन कार्ड काढल्याशिवाय पर्याय नाही। खूप मोठा अडचण निर्माण झालेली आहे। दिव्यांग महिला भगिनी आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करावी, आपले स्टेटस चेक करावं आणि तुम्हाला पेन्शन मिळत नसेल तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बघणे गरजेचे आहे। आणि इतर दिव्यांग बांधवांना सुद्धा जर तुम्हाला पेन्शन मिळालेली नसेल तर तुमची पेन्शन का थांबलेली आहे तर हे तहसील कार्यालयाच्या मार्फत तुम्हाला समजू शकते। त्या ठिकाणी स्टेटस केल्यानंतर तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID मध्ये काही अडचण असेल तर ती तुम्हाला कळणार आहे।
तर असे अनेक प्रॉब्लेम झालेले आहे. तुम्हाला सुद्धा अशाच काही अडचणी आल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की इतर दिव्यांग बांधवांना सुद्धा त्याबाबत माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा काही मार्ग मिळेल. तरी तुम्हाला काही अडचण असेल आणि UDID कार्ड आणि आधार कार्ड बाबत व्हेरिफिकेशन होत नसेल तर मी जो नंबर दिलेला आहे 2261316424 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं डिपार्टमेंट आहे मुंबईचं. त्या ठिकाणी UDID कार्ड व्हेरिफिकेशन बाबत माहिती दिल्या जाते. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.